हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 23 याचा अभ्यास करणार आहोत. आणि याच्यामध्ये बघा, प्रॅक्टिस नंबर 27मध्ये पहिला क्वेश्चन आहे, राईट 3 रॅशनल नंबर्स दॅट लाय बिटवीन द 2 गिव्हन नंबर्स. म्हणजे काय की जे दोन दिलेले नंबर्स आहेत बघा, रॅशनल नंबर आहे. इथे किती दिसत आहेत तुम्हाला? 2/7 आणि 6/7 यांच्यातले 3 किती 3 रॅशनल नंबर्स आपल्याला लिहायचे आहे. आता बघा, मला सांगा याच्यामध्ये 2/7 आणि 6/7 यांच्यामध्ये किती नंबर्स येतील, रॅशनल नंबर्स? अत्यंत सोपं आहे. बघा, 2/7 नंतर कोणता येतो? 3/7 येतो. नंतर 4/7 येतो. 5/7 येतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला किती नंबर्स हवे आहेत? फक्त आणि फक्त 3 नंबर्स हवे आहेत. तर मग आपण आता त्याचं ॲन्सर लिहूया. बघा काय येणार त्याचं ॲन्सर. 2/7 नंतर कोण येणार? 3/7. राईट. 3/7 नंतर 4/7 येणार. 4/7 नंतर 5/7 येणार. आले लक्षात? बघा, 2/7 नंतर 3/7, 4/7 आणि 5/7 असे हे 3 नंबर्स आपण 3 रॅशनल नंबर्स आपण शोधले. पण लक्षात घ्या, इथे करताना आपल्याला हा जो डिनॉमिनेटर आहे हा 7 हा सेम असल्यामुळे आपल्याला तो सोपा गेला आहे. आणि ज्या ठिकाणी तो सारखा नसेल त्यावेळेस आपल्याला तिथे ते डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा मुलांनो, आता सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. ते म्हणजे 4/5 आणि 2/3. आता ह्या दोन जे रॅशनल नंबर्स आहेत यांच्यामधले 3 रॅशनल नंबर्स आपल्याला शोधायचे आहे आणि लिहायचे आहे. परंतु आता इथे तुम्हाला दिसत असेल की बघा, हा इथे डिनॉमिनेटर 5 आहे आणि इथेला डिनॉमिनेटर 3 आहे. म्हणजे हे वेगवेगळे आहेत. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की ह्या दोघांचे डिनॉमिनेटर्स हे आपल्याला सेम करायचे आहे. जे आपण मागच्या प्रॅक्टिस सेट नंबरमध्ये पण पाहिले, 22मध्ये 21मध्ये, तसं हे पण आहे. तर आपण चला आधी सुरुवात करू आणि यांचे डिनॉमिनेटर्स सेम करू. तर कसं करणार बघा, सोल्युशन अगोदर मग आता कसं करणार? 4 हा जो 5 आहे याला आपण 3 मल्टिप्लाय करू. आणि जर खाली मल्टिप्लाय करतोय तर वरचा जो न्यूमिरेटर आहे त्यालाही आपल्याला 3नंच मल्टिप्लाय करावं लागेल. त्याचप्रमाणे आता बघा, इथे हा जो 2 आहे याला आपण 5 करू. आणि त्याचप्रमाणे जो डिनॉमिनेटर 3 आहे यालाही आपण 5नंच मल्टिप्लाय करू. ठीक आहे. मग आता कसं येणार ते? इक्वल टू 4 3 जा 12 आणि 5 3 जा 15, बरोबर आहे. आणि 2 5 जा 10 आणि 5 3 जा 15. आलं लक्षात? आता बघा, म्हणजे आपले हे आता डिनॉमिनेटर्स जे आहेत हे सेम झालेत, 15 आलेत. आता नेक्स्ट स्टेप कोणती आहे की याच्यातले 3 रॅशनल नंबर्स आपल्याला शोधायचे आहेत. येते लक्षात? 3 रॅशनल नंबर्स आपल्याला याच्यातले शोधायचे आहेत. मग आता कसे येतील बघा ते. हा 10/15 ते 12/15च्या दरम्यान किती येतात बघा? 11/15 आणि लागलीच येतो 12/15. म्हणजे फक्त आणि फक्त आपल्याला एकच रॅशनल नंबर मिळतोय. मग हे आपल्याला तर अडचण झाली. मग हे अडचण कशी दूर करायची? तर मग आपण असं करूया की हे जे डिनॉमिनेटर्स आहेत यांना आपण मोठं करूया. न्यूमिरेटर पण होईल आणि डिनॉमिनेटर पण होईल त्याच याच्यामध्ये. मग आपण एक काम करूया. आता हा 12/15 आहे याला आपण 2न मल्टिप्लाय करूया. मग याच्यात तुम्ही लिहू शकता की मल्टिप्लाय बाय
2. ओके, आपण 2ने मल्टिप्लाय करू. मग कसं येणार? 12 इंटू 2, 15 इंटू 2. त्याचप्रमाणे ह्या 10ला पण आपण 10 करूया. 10 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 15 मल्टिप्लाइड बाय 2. मग आता हे किती झाले बेटा? 24/30 आणि हे झाले 20/30. बघा आता इथे आपला डिनॉमिनेटर जो आहे तो सेम आहे, परंतु आपण तिच्यातले हे वरचे न्यूमिनेटर हे बदलले आहेत. मग आपण आता कोणते लिहू शकतो? आता हे सोपं झालं. मग ॲन्सर कसं येणार हे बघा बरं. आता 20/30च्या पुढे कोणता येतो? 21/30. नंतर 22/30, 23/30. बघा आलं की नाही उत्तर? हे तो आपल्याला फायनल उत्तर. तिच्यामध्ये 20/30 आणि 24/30च्या मधले नंबर्स आपण हे लिहिले. तर मग आता हिच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की हे असं न लिहिता आपण थोडंसं डिटेलमध्ये आपण लिहू शकतो. काय लिहू शकतो बघा? द रॅशनल numbers that lie between the given numbers are 21/30, 22/30 and 23/30. आलं लक्षात मुलांना? अत्यंत सोपं आहे. आपल्याला एकदाची त्याची मेथड कळली तर आपल्याला ते अत्यंत सोपं जातं. ठीक आहे. आता बघा मुलांना तिसरे एक्झाम्पल आहे -2/3 आणि 4/5. आता हिच्यामध्ये बघा हा थोडा बदल झाला आहे. हिच्यामध्ये निगेटिव्ह नंबर आले आहेत. कोणता? -2/3. मग अशा वेळेस पहिल्यांदा आपण काय करायचं आहे? आपण आपल्या रफ वर्कमध्ये किंवा जिथे योग्य वाटेल तिथे आपण नंबर लाईन काढून घ्यायची आहे. आणि नंबर लाईनमध्ये काय करायचं आहे? हे बघा हा 0 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे उजवीकडचे जे राईट हँड साईडकडचे आहेत हे पॉझिटिव्ह नंबर लिहायचे आहेत. आणि 0च्या लेफ्ट साईडला डावीकडे -1 -2 -3 -4 आणि असे जवळपास -10पर्यंत अंदाजानं लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर बघा एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे -2/3 आणि 4/5. आता लक्षात आलं का तुमच्या की इथं सुद्धा डिनॉमिनेटर्स हे वेगळे आहे. इथे 5 आहे आणि इथे 3 आहेत. मग आपली पहिली स्टेप कोणती आहे? तर पहिली स्टेप आपली की डिनॉमिनेटर्स आपल्याला सेम करायचे आहेत. ठीक आहे. मग आपण आधी ते करूया. मग कसं येणार बघा? काय आपण 5ने त्याला काउंट करू, 3ला आपण 5ने मल्टिप्लाय करू आणि -2ला आपण 5ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे. तर बघा 3 × 5. आता जर डिनॉमिनेटरला आपण 5ने करतोय तर न्यूमिनेटरलाही आपल्याला 5नंच करावा लागेल मल्टिप्लाय × 5. ठीक आहे. आणि ह्या 4ला आपण मल्टिप्लाय करू 3ने आणि 5ला आपण मल्टिप्लाय करू आपण 3ने. आलं लक्षात? आणि त्यानंतर कसं येणार बघा बरं? हे -2 × 5 दॅट इज -10/5/3 15 आले. इथे बघा 4 3 12 आणि 5 3 15 आले.
आलं लक्षात. आता बघा हिच्यामध्ये -10/15 आणि 12/15 हिच्यामध्ये दोघींचे आपण डिनॉमिनेटर्स आता सेम केले आहेत. मग आता आपल्याला नंबर शोधायचे 3 नंबर्स या दोघांमध्ये. मग ते येतात का? येतीलच. कारण का? आता बघा इथे जरा लक्ष द्या. बघा ह्या 0च्या इकडे -1 -2 -3 -4 आणि 10पर्यंत येत आहेत, आपण लिहिलेले आहेत. तर -10/15 -9/15 -8/15 -7/15 -6/15 अप टू द बघा -1/15. नंतर प्लसमध्ये जर गेलं तर 1/15 2/15 3/15 असे असंख्य खूप सारे नंबर्स आपल्याला ह्या दोन म्हणजे -10/15 आणि 12/15च्या मध्ये मिळत आहेत. तर कोणतेही नंबर आपण ते लिहिले तरी चालतील. मग आपण बघा -10/15च्या अगोदर कोण येतं? -9/15 करू. त्याचप्रमाणे -8/15 करूया, लिहूया. त्याचप्रमाणे -7 हे बघा -7/15 हे लिहूया. म्हणजे हिच्यामध्ये हे 3 नंबर्स आपण शोधले आहेत. त्याचप्रमाणे आपण पॉझिटिव्ह नंबर पण घेतले असते ह्या 12/15च्या अगोदरचे तरी ते चालले असते. ठीक आहे, कळलं? अत्यंत सोपं आहे. आता नेक्स्ट आहे 4 नंबर. आता बघा मुलांना नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7/9 आणि -5/9. मग आता हिच्यात तुम्हाला लक्ष द्या की 7/9 आपण जर म्हटलं तर इथे ह्या प्लसमध्ये येतो 7/9 6/9 5/9 4/9 3/9 2/9 किंवा 1/9. आणि इथं जर आपण गेलं तर बघा -1/9 -2/9 -3/9 -4/9 5/9 6/9 -7 -8/9 अशा रीतीने -5पर्यंत सुद्धा येत आहेत. -5/9 पासून तर 6/9 पर्यंतचे असंख्य बरेच नंबर, असंख्य म्हणण्यापेक्षा बरेच नंबर्स, रॅशनल नंबर्स आपल्याला इथे मिळत आहेत. आणि इथे डिनॉमिनेटर सेम आहेत. मग त्यामुळे आपण काय करायचं आहे? कोणतेही एक्झाम्पल आपण घेतले तरी चालतात. म्हणून आपण नंबर लिहू. तर बघा 7/9च्या अगोदरचा नंबर कोणता येईल? 6/9. नंतर 5/9 बरोबर आहे. किंवा -9/च्या अगोदरचा कोणता येईल? -4/9 येईल. असे 3 नंबर्स आपण लिहिलेत. अत्यंत सोपं आहे. नंबर लाईनचा आपण यूज केलेला आहे इथे. 0च्या उजवीकडचे राईटकडचे तुमचे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि 0च्या लेफ्ट साईडकडचे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5th. आता बघा मुलांनो नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघत होतो -3/4 आणि +5/4. आता इथे बघा दोघांचे डिनॉमिनेटर्स सेम आहे आणि आता परत आपण नंबर लाईनचा यूज करूया. आता बघा 5/4 इथे 5/4 येईल, 4/5 येईल, 3/4 येईल, 2/4 येईल, 1/4 येईल. त्याचप्रमाणे बघा इथे -1/4 येईल, -2/4 येईल, -3/4 पर्यंत जायचं आहे आपल्याला. म्हणजे इथे बघा इथे आपल्याला 1 2 3 4 5 6 7 नंबर्स मिळत आहेत. त्या 7 नंबर्सपैकी कोणतेही 3 नंबर आपल्याला इथे लिहायचे आहेत ॲन्सर म्हणून. मग कोणते येतील ते ॲन्सर? बघा -2/4 येणार, नंतर -1/4 येणार, त्याचप्रमाणे 2/4 सुद्धा येणार. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आहे बघा 7/8 आणि -5/3. आता इथ्यामध्ये बघा परत आपले डिनॉमिनेटर्स हे वेगवेगळे दिलेले आहेत. 8 आणि 3 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? हे दोघांचे डिनॉमिनेटर्स सेम करायचे आहेत. मग त्याच्यासाठी आपण काय करतो? मग क्रॉस मल्टिप्लाय करतो. चला मग करूया. आता बघा इथे 8 आहे तर आपण याला
तर बघा 8ला आपण 3 मल्टिप्लाय करूया इथं, आणि त्याचप्रमाणे जर डिनॉमिनेटरला आपण जर 3 मल्टिप्लाय करतोय तर 7लाही आपण 3 मल्टिप्लाय करूया. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा -5 इंटू 8 डिवायडेड बाय या 3ला सुद्धा आपण काय करू, 8नंच करूया. मग काय येणार, 7 3 21 आणि 8 3 24. आता 5 8 -40 आणि 3 8 24. आता आलं लक्षात बघा. आता आपल्या दोघांचे डिनॉमिनेटर सेम झाले आहेत, कळलं. आणि इथे आहे 21/24 आणि -40/24. आता बघा याच्यामध्ये खूप सारे नंबर आपल्याला मिळत आहेत. आपल्याला फक्त किती नंबरची गरज आहे, 3 नंबरची गरज आहे. म्हणून आपण ॲन्सर लिहून घेऊया. ते म्हणजे बघा -40/24च्या अगोदरचे ते आपण आधी घेऊन घेऊ, हे सोपं जाईल. -39/24. नंतर येणार बघा -38/24 किंवा -37/24 येणार. राहील लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा मुलांना, 5/7 आणि 11/7. आधी डिनॉमिनेटर जे आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. तर बघा डिनॉमिनेटर तर सेम आहे, 7 7 आहे, आणि 5/7 आणि 11/7. मग ह्या दोघांच्या मध्ये किती येतात बघा, 6/7 येतं, 7/7 येतं, 8/7 येतं, 9/7 येतं, 10/7 येतं. मग ते अत्यंत सोपं आहे, तर ते आपण लिहून घ्या. मग कोणकोणते नंबर्स येत आहेत बघा, 6/7. नंतर आहे बघा 7/7. नंतर 8/7. असे हे 3 नंबर आपण शोधलेत. अत्यंत सोपं एक्झाम्पल आहे. आणि आता नेक्स्ट एक्झाम्पलही आपण बघूया. आता बघा एक्झाम्पल आहे 0 आणि -3/4. ह्या 2 नंबर्समध्ये आपल्याला 3 नंबर शोधायचे आहेत, रॅशनल नंबर्स. तर मग ते कसं करणार बघा. आता जनरली एक लक्षात ठेवायचं आहे की हा नुसता 0 नसतो, तर त्याच्या खाली बाय डिफॉल्ट आपण जरी लिहित नसलो तरी 1 हा येत असतो. म्हणजे 0/1 हा नंबर आहेच. मग आपण काय करू, 0/1 आला तर समजायचं की फॉर एक्झाम्पल आपण इथे लिहून घेऊया 0/1 आणि -3/4. मग इथे बघा मुलांनो की इथे लक्ष द्या की डिनॉमिनेटर्स हे वेगवेगळे आहेत. हा 1 आहे आणि हा 4 आहे. मग आपण काय करतो, नेहमीची जी आपली पद्धत आहे, स्टेप आहे, ती आपण फॉलो करायची आहे. आणि दोघांचे डिनॉमिनेटर्स आपण काय करायचे, सेम करायचे आहेत. मग आपण काय करू, 0 × 4 आणि 1 × 4. 0 मल्टिप्लाइड बाय 4 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 4. त्याचप्रमाणे -3 याला 1ने मल्टिप्लाय करू आणि 4ला सुद्धा आपण काय करू, 1ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे. मग म्हणून काय आलं, 0/4 आणि -3/4 आलं. आता बघा इथे डिनॉमिनेटर आपले सेम झालेले आहेत, परंतु आपल्याला किती नंबर्स त्यातले शोधायचे आहेत, 3 नंबर शोधायचे आहेत. मग जर 3 नंबर आपण केले तर -2/4 आणि -1/4 एवढेच 2 येत आहेत. बरोबर आहे. मग आपल्याला तर अजून एक नंबर हवा आहे. विचारलं त्यांनी किती नंबर्स आहेत, 3 नंबर्स विचारले आहेत. म्हणून मग आपण आता काय करूया की याला हे जे न्युमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे यांना वाढवू, यांची संख्या वाढवू की जेणेकरून जास्तीत जास्त नंबर्स आपल्याला त्या दोघांच्या मधले मिळतील. ठीक आहे. मग आपण काय करूया, याला 2 मल्टिप्लाय करूया. 0 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 4 मल्टिप्लाइड बाय 2. त्याचप्रमाणे -3 मल्टिप्लाइड बाय 2 आणि
4 मल्टिप्लाइड बाय 2 आलं. मग इथे कसं आलं बघा, 0 हा 0 आला अपॉन 8 आणि नंतर -6 अपॉन 8. आलं लक्षात? बघा आपल्याला 0 अपॉन 8 अँड -6 अपॉन 8 हे दोन मिळालेत. तर आता याच्यामध्ये बघा -5 अपॉन 8 नंतर -4 अपॉन 8 -3 अपॉन 8 एवढे सगळे नंबर्स मिळत आहेत, 3 नंबर्स. मग आपण ते लिहून घेऊया. सो -5 अपॉन 8 -4 अपॉन 8 आणि -3 अपॉन 8 हे सगळे 0 अपॉन 8 म्हणजे 0 आणि -6 अपॉन 8च्या मधले नंबर आपल्याला इथे मिळत आहेत. ठीक आहे. आता बघा मुलांनो, हे आपण उत्तर लिहिलेलं आहे. -5 अपॉन 8 -4 अपॉन 8 आणि -3 अपॉन 8 हे 3 नंबर्स आपल्याला ह्या 2 नंबर्समधले मिळालेत. तर अशा रीतीनं इथे आपला हा प्रॅक्टिस सेट नंबर 23 आटोपलेला आहे, पूर्ण झालेला आहे. आता आपण काय करू, प्रॅक्टिस सेट नंबर 24 बघूया. सो आता बघा मुलांनो, प्रॅक्टिस सेट नंबर 24 कोणता आहे, तर राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म बघा अत्यंत सोपा आहे. डेसिमल फॉर्म म्हणजे काय की आपण जेव्हा 1.2 1.5 असं म्हणतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, डेसिमल फॉर्म म्हणतो. ठीक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये रॅशनल नंबर्स काय दिलेले असतील आणि ते रॅशनल नंबर्स आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचे आहेत, त्याला रूपांतरित करायचे आहेत. ठीक आहे. तर त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे 13/4. ठीक आहे. आता कसं करणार, आता यासाठी अत्यंत सोपी मेथड आपण नेहमीच ठेवतो, ती म्हणजे काय, डिव्हिजन करायची. इथे बघा 13 जो आहे याला 13ला आपण 4ने काय करू, डिव्हाइड करू. तर चला करूया. इथे 13 आणि बघा हा आहे इथे 4 डिव्हायझर झाला, 13 डिव्हिडंड आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मग आता आपण कसं करणार, 4च्या टेबलमध्ये 13 येतं का ते बघूया. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16. मग 16 तर कामाचा नाही आहे आपल्याला. आपल्याला नंबर कोणाशी हे एक तर 13 किंवा 13पेक्षा कमी असा नंबर आपल्याला इथे हवा आहे. मग 4 3 जा 12, 4 3 जा 12. बघा इथे 3 - 2 1 आणि 1 - 1 0 आला. मग आता इथे रिमाइंडर किती आला बघा, इथे रिमाइंडर आला 1 आला. मग आपण काय करू, ह्या 1 वरती एक 0 जे आहे हे उसनवार घेऊ आणि मग इथे 0 घेतला म्हणून ह्या 3 नंतर आपण एक पॉईंट इथे घेतला. ठीक आहे. मग आता परत आपण 2चा टेबल म्हणूया. 2 1 जा 2, 2 2 जा 8, सॉरी 4 2 जा 8, 4 1 जा 4, 4 2 जा 8. मग 2चा परत इथे डिव्हिजन बसते बघा. मग इथे काय येणार, 8 येणार आणि मग 10 - 8 2 येणार. बरोबर आहे. आता ह्या 2 रिमाइंडर आल्यानंतर आपण इथे परत 0 घेऊ शकतो. बरोबर आहे. आणि मग 4 5 जा, 4च्या टेबलमध्ये 20 येतं का, येतं. 4 5 जा 20, 4 5 जा 20. मग इथे 5चा बसला बघा डिव्हिजन आणि इथे 2 0 आला, 20 हा 0 0. मग डेसिमल नंबर म्हणजे ॲन्सर काय आला बघा आपला याचा, 3.25 हे आपलं ॲन्सर आलं. ठीक आहे. हा डेसिमल फॉर्म आला कुणाचा, 13/4चा डेसिमल ॲन्सर काय आला, फॉर्म आला 3.25 आला. ठीक आहे. सोपं आहे. आता बघा मुलांना सेकंड एक्झाम्पल याच्यातला आहे -7/8. ठीक आहे. आता इथे -7 आला म्हणून घाबरून जायचं काम नाही आहे, अत्यंत सोपं आहे.
तर आपण परत डिव्हिजन करूया. बघा -7 जो आहे याला आपण मध्ये घेऊया आणि याला 8 जो आहे तो डिव्हायझर झाला. मायनस अजून आपल्याला इथे लिहायचं नाही आहे, आपण ते नंतर बघूया. मग आता बघा 8नी 7ला डिव्हिजन जाते का हे इथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट आहे. बघा की 7 हा 8पेक्षा छोटा नंबर आहे. हे आधी पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 7 हा 8पेक्षा छोटा आहे आणि त्याला आपल्याला 8ने डिव्हाइड करायचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं, पहिल्यांदा 8 0 जा 0 हा एक लिहायचा आहे आणि इथे 0 घ्यायचा आहे आणि इथे हा 7 घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आता परत हा 7 आला. मग या 7वर आपण काय करायचं, 0 किंवा 0 घेतला आणि हा 0 घेतला म्हणून इथे आपण परत एक पॉइंट देऊन टाकायचा. कळलं. आता 8च्या टेबलमध्ये 7 0 आपल्याला शोधायचं आहे. तर 8 1 जा 8 पासून जर सुरू केलं तर आपण 8 8 जा 64 येतो. 8 8 जा 64 येतो. म्हणून मग 8 8 जा इथे 8 घेतला आणि इथे काय आला, 4 आला. मग 10 - 4 किती येतात, इथे 0 आहे मग याला आपण 10 केला. 10 - 4 6. याची पॉवर याला दिली होती म्हणून हा 6 झाला. मग 6 - 6 इथे 0 आला. ठीक आहे. मग आता या 6 रिमाइंडर आला. मग या 6ला आपण परत 0 घेतला. ठीक आहे. मग आता 60ला परत 8ने आपण डिव्हाइड करा. मग कसं जाईल, 8 1 जा 8 8 5 जा 40 8 6 जा 48 8 7 जा, बघा 8 7 जा किती येतो, 56 येतो. 8 7 जा 56 येतो. तर इथे 7 घालायचा आणि इथे 56 घ्या. आता बघा इथे परत 10 - 6 किती होतात, हा 0 असल्यामुळे त्याला आपण 10 केलं आणि 10 - 6 हा ते 4 आला आणि याची पॉवर याला गेल्यामुळे ह्या 5 जुरला. हा इथे 5 होता. मग 5 - 5 0 झाला. ओके. आता बघा इथे 4 रिमाइंडर आला. आपण काय करू, परत हिच्यावरती 0 घेऊया. मग आता 8च्या टेबलमध्ये 40 येतो का, तर येतो. काय येतो तो, 8 5 जा 40 8 5 जा 40. इथे बघा हा 0 आला, हा 0 आला आणि म्हणून ॲन्सर आपलं काय आलं बघा मुलांना, 0.875 आला. ठीक आहे, 0.875 आला. आता नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड आहे बेटा, 7 इंटिजर 3/5. आता हे लक्षात घ्या, हे 7 इंटिजर 3/5 आहे. याचा अर्थ हे मिक्स फ्रॅक्शन आहे. या मिक्स फ्रॅक्शनचं आपण आता पहिल्यांदा कन्व्हर्जन करू, इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करू. मग कसं करणार ते, अत्यंत सोपी पद्धत आहे. आपण काय केलं आहे अगोदर, 7 × 5 प्लस हा 3 आणि अपॉन हे 5 जसेचे तसे. आलं लक्षात. बघा काय केलं आपण, 7 × 5 प्लस हा वरचा जो 3 होता तो प्लस 3 घेतला आणि हा 5 खाली जसाचा तसा घेतला. आता बघा 7 5 जा 35 होतात प्लस हे 3 आणि हा 5 जसाचा तसा खाली आला. 7 5 जा 35 प्लस 30 मग इक्वल टू काय आलं बघा, 35 प्लस 6 3 36 37 38 आणि हा 5 खाली आला. आता बघा इथे आला डिव्हिडंड आला 38 आणि डिव्हायझर आहे 5. मग आपण काय करू, आपण आता नेहमीप्रमाणे काय करू, 38ला 5नं डिव्हाइड करू. मग कसं येणार, 5च्या टेबलमध्ये 38 येतं का, नाही येत. पण जवळचा नंबर कोणता येतो, त्याच्या 38पेक्षा कमी 5. 7 5 जा 35 5 7 जा 35. मग हा इथे आला 7 आणि इथे आला 35. 8 - 5 किती आले, हे आले बघा 3 आणि 3 - 3 0
आता इथे 3 रिमाइंडर आला आहे मुलांना बघा. तर मग आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, 0 घ्यायचं आहे. मग 0 आला म्हणून इथे आपण 7च्या नंतर काय घेतलं आहे, पॉईंट घेतला आहे, डेसिमल पॉईंट घेतला आहे. आणि आता ह्या 30ला आपण 5ने डिव्हाइड करू. 5च्या टेबलमध्ये 30 येतं का, तर बघा येतं का, येतं. 5 6 जा 30, 5 6 जा 30. आज 0 म्हणून ॲन्सर काय आलं आपलं 7.6. हा डेसिमल पॉईंट आला. डेसिमल फॉर्ममध्ये आपण लिहिलं, हे आपलं फायनल ॲन्सर आला. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5/12. मग आपल्याला 5ला कशाने डिवाइड करायचं आहे, 12ने डिवाइड करायचं आहे. बघा 5ला आपण आता 12ने डिवाइड करणार आहोत. पण पहिल्यांदा आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं की जेव्हा डिव्हिडंड जो असतो हा डिव्हायझरपेक्षा छोटा असतो. बरोबर आहे. हा 5 12पेक्षा छोटा आहे म्हणून पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं आहे, 0 घ्यायचं आहे. 12 0 जा 0 आणि ह्या इथे आपण 5 - 0 5 करायचं आहे. ही आपली पहिली स्टेप आली बघा, लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आता ह्या 5वर आपण एक 0 घेऊया. ह्या 5वर 0 घेतला म्हणून ह्या 0 नंतर एक डेसिमल पॉईंट आपण हा टाकला इथे. ठीक आहे. मग 12च्या टेबलमध्ये 50 येतं का बघा. 12 4 जा 48. मग आपण 4नी आपण याला डिव्हाइड केलं, मग इथे 48 आला. बघा 10 - 8 2 आहे, कारण 0 आहे म्हणून त्याला 10 केलं. 10 - 8 2 आणि इथे हा 4 झाला होता म्हणून 4 - 4 0 आला. आता बघा इथे 2 आला. आता ह्या 2वरती आपण परत एक 0 घेतला, तर 12 1 जा 12. आता 10 0 आहे म्हणून त्याला आपण 10 केला. मग 10 - 2 किती आला, 8 आला. इथे परत हा 1 आला, 1 - 1 0 आला. येत आहे लक्षात. आता ह्या 8च्या पुढं आपण परत 0 घेऊया आणि बघा 12च्या टेबलमध्ये 80 येतं का, तर नाही येत. तर 12 6 जा काय येतं बघा. 12 6 जा काय येतं, 72 येतो. 12 6 जा 72 येतो. मग आपण इथे 2 लिहिला. आता परत बघा 0तून 2 जात नाही म्हणून आपण त्याला 10 केलं. 10 - 2 8 आला. आणि बघा इथे परत इथे 1 आला, 7 आले. 7 - 7 0 आला. आता बघा इथे हा 0 8 आणि हा 8 परत रिपीट होतोय बघा. हा 8 80 झाला होता. आता आपण इथे जेव्हा या 8वरती 0 घेऊ परत तेव्हा 8 येईल. परत 72चा बसेल डिव्हिजन, त्याला 6चा डिव्हिजन बसेल. परत आपल्याला 6 लिहावा लागेल. म्हणून इथे लक्ष द्यायचं आहे की हा जो 8 आहे हा रिपीट झाला. ह्या 8 नंतर हा 8 परत रिपीट झाला. तिथे आपल्याला आपली जी प्रोसेस आहे डिव्हिजन देण्याची ती थांबवायची आहे. लक्षात येतं आहे. नाहीतर पुढे ही प्रोसेस परत 6 6 6 6 इथे 6 6 6 आले असते तर ते आपल्याला ती मारुतीच्या शेपटीसारखी वाढत गेली असती. मग तिथे कुठे एका ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे म्हणून आपण इथे थांबलो आणि ॲन्सर मग आलं 0.416. येत आहे लक्षात मुलांनो की हा नंबर 80 इथे वरती आला होता, हा परत रिपीट झाला, परत आला म्हणून तिथे आपण आपली डिव्हिजनची प्रोसेस थांबवलेली आहे. आता बघा मुलांनो नेक्स्ट एक्झाम्पल आहे 22/7. 22 काय झाला डिव्हिडंड आणि 7 काय झाला डिव्हायझर. मग आपण आता सुरू करूया आपली डिव्हिजनची प्रोसेस. मग तिथे काय येणार बघा. 7च्या टेबलमध्ये 22 येतं का बघा. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28. 22 तर येत नाही पण मग 21पेक्षा लहान नंबर कोणता येतोय, 7 3 जा 21 येतोय. मग आपण काय करू
इथे 7 3 जा 21 करूया. 2 -1 1 2 - 2 0 आला. आता बघा इथे 1 आला. मग आता ह्या 1 वरती हे रिमाइंडर 1 आहे म्हणून आपल्याला इथे 0 घ्यावा लागेल. मग इथे 0 घेतला म्हणून आपण इथे परत डेसिमल पॉईंट 3च्या पुढे घेतला. नियम आहे आपला. बघा आता 7च्या टेबलमध्ये 10 येतं का? नाही येत. पण मग 7 1 जा 7 तर येतं. मग आपण 7 1 जा 7 केलं. मग 10 - 7 किती येतं? 3 येतं. आलं लक्षात? मग आता ह्या 3 रिमाइंडर आला म्हणून आपण परत हिच्यावरती 0 घेतला. मग 7च्या टेबलमध्ये 30 येतं का? बघा बरं. 7 1 जा 7 7 2 जा 14 7 3 जा 21 7 4 जा 28 7 4 जा 28. बघा 4 जा येतो. आता 30 - 28 किंवा त्याप्रमाणे करा किंवा 10 - 8 2 आणि 2 - 2 0 आला. म्हणजे आता आपल्याला ह्या 2 वरती परत 0 घेतला. मग 7 1 जा 7 7 2 जा 14 7 2 जा 14 7 3 जा 21 21 चालणार नाही. मग 7 2 जा आपण काय घेतलं? 14 घेतला इथे. आता बघा ह्या 0तून 4 तर जात नाही. मग 10 करून घेतला. 10 - 4 6 आला. ह्या 2ची पॉवर 1 झाली होती. 1 - 1 0 आला. हा 6 आला बघा आता. मग या 6 वरती आपण परत काय केलं? 0 घेतला. मग आता 7च्या टेबलमध्ये 60 येतं का? हे चेक करा. नाही येत. परंतु 7 8 जा 56 येतो. 7 8 जा 56 येतो. मग परत 0तून 6 जात नाही. मग आपण काय केलं? आपण ह्या 0तून 6 गेला 4 आणि याची पॉवर याला गेल्यामुळे हा 5 झाला. 5 - 5 0. परत आपण ह्या 4 वरती 0 घेतला. कारण आतापर्यंत बघा कोणताही नंबर रिपीट झालेला नाही आहे. हा 4 झालेला नाही, 6 झालेला नाही, 2 झालेला नाही. म्हणून आपण आपली डिव्हिजनची प्रोसेस ही सुरू ठेवायची आहे. मग आता 40ला 7ने द्यायचा बघा. मग कितीने जाणार? 7 6 जा 42 म्हणजे 42 40पेक्षा जास्त आहे. मग 7 5 जा 35 जातो बघा. 7 5 जा 35 जातो. आता 10 - 0 मधून 5 जातो का? नाही जात. म्हणून 10 केला. 10 - 5 5 याची पॉवर याला गेल्यामुळे हाही 3 झाला. 4चा 3. मग 3 - 3 0 झाला. बघा अजूनही आपल्याला एकही अजून वारंवार नंबर आलेला रिपीट झालेला नंबर आलेला नाही आहे. म्हणून आपण ह्या 5च्या वरती परत 0 घेतला. आता बघा या 50ला 50ला 7 आपण परत डिव्हिजन करूया. मग काय येतं बघा बरं. हिच्यामध्ये 7 7 जा 49 येतं बघा. 7 7 जा 49. आता बघा इथे 0तून 9 जात नाही म्हणून 10 केला. 10 मधून 9 गेला. इथे बघा 1 आला. आणि इथे 5 - 5 हा 4 झाला. 4 - 4 झाला. आता बघा बरं आता परत आपण याच्यावर जर 0 घेतला तर कोणता नंबर हिच्यावरती रिपीट झालेला आहे का? हा बघा इथे हा सुरुवातीलाच 10 हा रिपीट झालेला आहे आणि म्हणून हा 1चा त्याला आपण दिलेला आहे. आता परत जर 10ला आला तर आपण परत 1चा इथे देऊ शकतो. द्यायला हरकत नाही. परंतु रिपीट झाल्यामुळे हा 10 रिपीट झाल्यामुळे आपलं फायनल ॲन्सर काय झालं बघा. 3.142857 हे आपलं फायनल ॲन्सर झालं. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला रिपीट नंबर येत नाही तोपर्यंत डिव्हिजन द्यायची आहे किंवा जोपर्यंत रिमाइंडर म्हणजे शेवटची जी नंबर आहे तो 0 0 येत नाही तोपर्यंत आपल्याला डिव्हिजन करत राहायची आहे. सोपं आहे परंतु फक्त स्टेप्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. मुलांना पुढचं एक्झाम्पल आहे बघा. 4 डिवायडेड बाय 3. 4 डिवायडेड बाय 3
मग 3नं आपल्याला कोणाला डिवाईड करायचं आहे? 4ला. मग आपण 4ला जाऊ शकतो 3ने. 3 × 1 = 3. मग 4 - 3 1 आला, बरोबर आहे. मग आपल्याला इथे काय करायचं आहे? 0 घेतला तर मग इथे आपला डेसिमल पॉईंट द्यावा लागतो. हा नियम आहे आपला, हे लक्षात ठेवा. मग 3च्या टेबलमध्ये 10 डायरेक्ट येतं का? नाही येत. पण 3 × 3 = 9 तर येतं, म्हणून आपण 3 × 3 = 9 केलं. आता बघा 0तून 9 जात नाही म्हणून याला 10 केला. 10 मधून 9 गेला 1, आणि हा 1 हा याची पॉवर 0 झाली होती म्हणून हा 0 आला. आता परत आपण ह्या 10ला काय केलं? जर 0ला घेतला तर परत आपल्याला 3 × 3 = 9 येतं. म्हणजे आपल्याला आपली प्रोसेस इथे थांबवायची आहे, कारण हा 10 इथे रिपीट झाला आहे. हा 10 हा 10, म्हणून आपलं फायनल आन्सर काय झालं? 1.3. हा डेसिमल पॉईंट आपला आलं, फायनल आन्सर आला. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7/9 किंवा 7 / 9. इथे 7 डिव्हिडंड आहे आणि 9 डिव्हायझर आहे. आणि आपल्याला मागचा नियम आपण बघितला आहे. आपले 2 एक्झाम्पल्स आपण असे सॉल्व केलेले आहे. कसे? की जिथे हा जो डिव्हिडंड आहे हा डिव्हायझरपेक्षा छोटा आहे. 7 हा 9पेक्षा छोटा आहे. 9च्या टेबलमध्ये 7 येतो का? नाही येत. म्हणून आपण काय केलं? 0नं त्याला काय केलं? आपण डिव्हाइड केलं. म्हणून काय उत्तर हे आलं बघा, 9 × 0 = 0. इथे 0 घेतला आणि 7 - 0 7 आला. आलं लक्षात. आता ह्या 7वरती 7ला आपल्याला 9 करायचं आहे म्हणून आपण इथे 0 घेतला आणि इथे 0 घेतला म्हणून इथे डेसिमल पॉईंट घेतला. हे लक्षात ठेवायचं आहे. आता 9च्या टेबलमध्ये 7 0 येतो का? नाही येत. पण 9 7 = 63 येतो बघा. 9 7 = 63 येतो, म्हणून इथे आपण 7 घेतला आणि इथे 63 आला. आता 10 - 3 0तून 3 जात नाही, मग याला आपण 10 करून घेतला. 10 - 3 हा 7 आला आणि हा 6 झाला. 6 - 6 0 झाला. आता बघा इथे हा 7 जो होता हा रिपीट झाला, म्हणून आता आपल्याला आपली डिव्हिजनची प्रोसेस इथे थांबवावी लागणार आहे. आणि म्हणून याचं फायनल उत्तर काय येणार आहे? 0.7. इथे का थांबलो आपण? कारण हा 7 आला आणि हा 7 इथे आला म्हणजे रिपीट झाला 7. मग त्याच्यामुळे आपण परत जर केला तर 7 0 येणार आणि परत 9 7 = 63 येणार. हा 7 7 7 आपल्याला परत पुढे रिपीट होत जाईल, म्हणून कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं. म्हणून आपलं फायनल आन्सर आलं 0.7. आता बघा इथे मुलांना आपला जो सेट नंबर 24 होता तोही आटोपलेला आहे. अत्यंत सोपा सेट आहे. हिच्यामध्ये काही अडचणी असतील तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे लाईकसुद्धा करा. थँक्यू.